काय गंटन भाऊजी, काय म्हणता? कशी झाली गोव्याची ट्रिप? लय भारी, एकच नंबर. मस्त मजा केली ना? नुसतं जिकडं बघावं तिकडं समुद्रच, इथं वाळू तिकडं समुद्र, समुद्रात ते बोटी बिटी ते माणसं. तुम्ही बोटीत गेले की नाही मग? हा गेलतो ना, क्रूज वर गेलतो रात्री, ते डान्स ते बघायला. हा हा, ती मोठी बोट असते, ती पाण्यात जाते, त्याच्यावर डीजे लावलेला असतो, डान्स बिन्स. लयच भारी मजा केली बा तुम्ही. हा, मग ती बीचवर छत्र्या लावलेल्या असतात, आपण कशा बाजा टाकते ढाब्यावर, हा तशी बाजा बिजा टाकून तिथं माणसांना खायला प्यायला देतात. लय भारी मजा. तुम्ही सगळे आले, पण आमचे हे कुठे आले तर अजून? भाऊ भाऊ हा. ते गेले असते ना एखाद्या रशियनच्या मागे पळत पळत रशियाला. रशियाला? हा, काही बी काय सांगताय. कमून कमून काय? ते कशाला रशियाला जातील? काय बरं जाऊ नाही शकत का? रशियन इकडे येतात मला, आपला माणूस रशियाला नाही जाऊ शकत. काही पण काही बोलता. मला त्यांनी सकाळीच फोन केला होता की ते गावाकडे गेलेत म्हणून. आता बाईच्या नादी लागलेला माणूस आपल्या बायकोला कधी खरं सांगणार आहे का? ती गेली असते रशियाला आणि तुम्हाला सांगितलं मी गावाकडे चाललो. काही नका सांगू, मला माझा चांगला भरोसा आहे त्यांच्यावरती. ठेवा भरोसा, जाऊ मी, मला लय माझे काम पडलेत. मग काही कसं सांगता तुम्ही? काय बोलले पण हे? नाही पण असं नाही होणार, मला माहितीये. कमले, मी काय म्हणतो, ट्रॉलीचा मालक का जागा दिसत नाही राव? ट्रॉलीचा मालक जागेवर नसून दे, पण रात्री आपला टॉक होईन राव. मी आपली काबड कष्ट करत बसले आणि हे मस्त तिथं धिंगाणा घालतात आणि यांना काही घेणं देणं पण नाही. येऊन जाऊन असंच करतात. कुठं तंत्र करीत चालल्यात? कुठे नाही चालले आपले मसनात, यायचं का? मसनात? अहो काय झालं, काऊन एवढं तक्त करता? काय झालं ते तर सांगा. मग काय, आमचे हे इथं घराकडे यायचं सोडून गावाकडे निघून गेले सरळ. हे म्हणजे बाळभाऊ गावाकडे गेले, घरी आलेच नाही? नाही ना. म्हणजे कमल्या, ते गावाकडे गेलेच नाहीत आणि ते घरी आलेच नाहीत. नाही नाही, चेअरमन आले, सरपंच आले, बाकीचे लोक आले, पण हे का नाही आले? मग तेच म्हणते ना, म्हणून संतन करते ना मी. ते नाही आले, ते आता तिकडच राहिले. तिकडं म्हणजे कुठं? गोव्याला. हा, काही नका सांगू, मला सांगितलंय गावाकडे गेलेत म्हणून. अहो ते जर गोव्यावरून आले असते तर घरी आले असते. आता घरी प्रसाद दिला असता गोव्याचा, त्यांनी तुम्हाला काय आणलं असन, खायचं प्यायचं, त्या गोष्टी घरी दिल्या असत्या, बॅगा ठेवल्या असत्या, गावात दिसले असते. पण इकडं ते आलेच नाही, परस्पर गावाकडे गेले. पण ते गावाकडे पण आलेले ह्याची काय शक्यता? काही गॅरंटी नाही. येत नाही. उषा वहिनी तुम्हाला सांगतो, ते फोटो दाखव भाऊ. दाखवूस का? हा दाखव त्यांना, प्रूफ दाखव, प्रूफ. कसला फोटो? बघा आता, थांबा. ते मफलर पायजामा आणि तसले टोपे घालणारा माणूस बघा त्या गोव्यामध्ये कसा फिरतोय, त्या खुर्चीवरती बसलेले. बघा शेजारी कोण, इकडे कोण दिसतंय माग? अहो तिथलच्या त्या रशियन महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हा असा पेहराव केलाय. आणि ते बघा त्याच्यावर काहीतरी लिहिलेले पांढरे टी शर्ट, आय लव्ह. आता आम्ही तर शिकलेले नाही, तुम्हाला तर कळतं बघा, तुम्ही शिकलेले आहेत. हे बघा, हार्ट दिसतंय, हार्ट. हो दिसतंय ना. मग काय साधा भोळा माणूस आहे? नाही पण तुम्ही म्हणता तसं नाहीये रे. तसं नाही, बाळू भाऊ तुमच्या पिंजऱ्यातून उडाला. वहिनी तुम्ही ना आता एक काम करा, तुम्ही एक गाणं म्हणा. कोणतं? पाखरा आजाद केलं तुला. असं काय आजाद नाही करायची मी त्यांना. जिथं असतील ना तिथं जाऊन त्यांचे तंगडे धरून इकडे घेऊन येईन त्यांना आणि चांगल्या तंगड्याला बांधून ठेवील. सोडायचे नाही मी. आजाद केलं म्हणे तुम्हाला. बाळू भाऊने असं नव्हतं तर राव करायला. प्रेम आहे म्हणा राव. मला म्हंटले की भाऊ बंद बाण टाकू राहिले म्हणून तिकडे चाललं. आणि काय काय कानावर ऐकायला येते काय माहिती. काय झालं ताई? अगं तुझे दाजी. मला पण खूप आठवण येते दाजींची. बाई तुला तुझा नवरा आहे ना, तू त्याची आठवण कर ना. मला माझा नवरा राहू दे बाई. मला असं वाटतंय दाजींवर कोणी ना जादू टोना केलेले. कोणी जादू केले आणि काय केले काही माहित नाही मलाच. पण ते गंठन भाऊजी म्हणत होते की कुणीतरी रशियन बाई आहे म्हणून. रशियन? हा, तिच्यातून आधी लागले तर असं सांगत होते ते. ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सरपंचाकडे जा आणि त्यांना सांगा ही गोष्ट. सरपंचाने चेअरमनच घेऊन गेले होते त्याला. तुम्ही सरपंचाकडे जा पटकन आणि त्यांना ही गोष्ट सांगा. कारण की हे चांगलं नाही, तुम्ही जा पटकन. तसंच करते तेच बरं होईल. हो, डोक्याला ताणच झालाय. खरं तर ना मिस जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे यांना गोव्याला. उगा या दोघांनी फोर्स केला म्हणून पाठवलं, नाही तर पाठवलं पण नसते. आता सरपंचांनाच विचारते. या या मया या सरपंचांनाच विचारते. त्याशिवाय वहिनी इकडे बसा. कुठं चालल्या? काही नाही, चालले होते सरपंचांकडे. कशाला जातात सरपंचाकडं?
सापडले नाही बाळूभाऊ अजून? नाही ना, मग त्यांच्यामुळे चालले होते ना तिकडं. मग सरपंचाकडे जाण्यापेक्षा बाळूभाऊला एखादा फोन करा ना. हा, आयडिया चांगली ही. मग हॅलो, काय हो, कुठे आहे तुम्ही? अहो हे सगळेच्या सगळे घरी आलेत परत आणि तुम्ही अजून. हॅलो, आता आवाज येतोय का? हा, आता आवाज येणार नाही. आधी बोलले तर आवाज आला नसेल तुम्हाला. सगळे आले तिकडं परत गावी आणि तुम्ही कुठे हिंडताय? काय लग्नात? बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक 10-15 मिनिटात परत फोन करते. काय म्हणले बाळूभाऊ? ते लग्नाचं काहीतरी म्हणत होते. लग्नाचं? हा, येते आईला प्रकरण लग्नापर्यंत गेलंय तर. वहिनी काय बघितलं असेल होत्या रशियनने बाळूभाऊ मध्ये? कोणाच्या लग्नाचं प्रकरण म्हणताय? आईला ते रशियनला कस काय अक्कल नाही, एवढे गोव्याला गोरे गोरे गोमटे गोमटे माणसं होते आणि तिला कस काय बाळूभाऊ आठवला? आईला काय करावं काय? काय म्हणता? आमच्या हे त्यांच्या नादी लागले आणि तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणतात काय तुम्ही? मग तसंच म्हणले ना तुम्ही, लग्नच काहीतरी म्हणतात मग. आव नाही, ते काहीतरी बोलत होते, मला पण नीट कळलेलं नाही. लयच डोक्याला ताण होऊन बसला बघा. मी जाते, मी आपल्या सरपंचांना सांगते, तुमच्या नादी लागला ना अजून डोक्याला ताण घेईल. माझ्या दिलाचो पावशर किलोचो. आधी काय ते रशियनच्या नादी लागले आणि आता काय लग्नच. माझंच नशीब फुटलंय मेलीचं. हो हो, काय झालं? काय हो सॅम भाऊ, तुम्हाला वाटतं का की तुमचे बाळूभाऊ असं काही करतील म्हणून? काय पण? ते गंठन भाऊजी म्हणत होते की ते कुठल्या तरी रशियन बाईच्या नादी लागलेत म्हणून आणि तिच्याबरोबर लगीन करणार आहेत. आता खरं सांगा, तसे वाटतात का तुम्हाला ते? नाही नाही, मला रशियन बिशियनचं नाही बरं का माहिती, पण ते शालूचं माहिती आहे. शालू? कोण शालू? मग तुम्हाला शालू माहितीच नाही का? नाही, तिचं काय इथं? नाही मग आता काय तुम्हाला सांगू नाही, फायदा नाही म्हणायला. अहो पण झालं काय म्हणजे शालूचं इथं काय म्हणजे? आमचे हे मी म्हणते रशियन बरोबर चालले आणि तुम्ही इथे शालूचं काय सांगताय ते काही समजा ना मला. नाही तुम्हाला शालूच माहित नाही म्हणलं मी काय सांगणार. जाऊ द्या वहिनी, द्या सोडून. कसं आहे, आपलेच जात आपले जोट. हा, नका टेन्शन घेऊ, जाऊ द्या. काय बोलले? जाऊन दे तिकडच, मी सरपंचांना विचारते. जाऊन देत काय बाई, एक 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 नुसतं ना डोक्याला ताण. बरं झालं इथंच येत.